महत्त्वाची मोठी बातमी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकसान प्रकरणी विजय सिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, बबनदादा शिंदे, माजी आमदार संजय शिंदे यांच्यासह 32 जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे। बँकेचे 238 कोटी 43 लाख रुपये नुकसान झाल्याचं समोर आलं। बँकेच्या नुकसानीमागे अनियमित कर्ज वाटप, ठप्प कर्ज वसुली यासारखी अनेक कारणं असल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय। तर आता या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। तर आपण बघू शकतोय नुकसानीच्या रकमेची दोषींकडून वसुली करण्याचे आदेश सुद्धा आता देण्यात आलेले आहेत। जिल्हा बँकेचे 238 कोटी 43 लाख रुपयांचं तब्बल नुकसान झालं असल्याचं वृत्त आहे। विजय सिंह मोहिते आणि दिलीप सोपल यांच्यासह 32 जण यामुळे अडचणीत आले असल्याचं देखील कळतंय। खरं तर हा अतिशय मोठं प्रकरण हे असल्याचं समोर येतंय। अनियमित कर्ज वाटप आणि ठप्प कर्ज वसुलीचं कारण यावेळेस ठेवण्यात आलेला आहे, असा ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच खरं तर हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे।